नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ सकाळ. सर्वांना कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एखादी सुवासिनी स्त्री जर आपल्या घरी आली तर तिचा मान सन्मान कसा करावा आणि त्यातून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती कशी करून घ्यावी. अनेक अडचणींवर आपण बोलत असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते आणि असाच माझा प्रयत्न राहील की मी आपल्या ज्या सखी आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या आयुष्यामध्ये कामाव्यतिरिक्त, मुलांना सांभाळण्याव्यतिरिक्त, घरच्यांची जबाबदारी पार पाडण्याव्यतिरिक्त स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे हे याची जाणीव मी सर्वांना करून देत राहील. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत नसाल तर जरूर बघा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत 30 डेज चॅलेंज. म्हणजे 30 दिवसाचं चॅलेंज मी तुम्हाला करते सर्वांना, की 30 दिवसामध्ये स्वतःमध्ये असा बदल करायचा आहे की तुम्हाला स्वतःलाही वाटलं नाही पाहिजे की 30 दिवसा अगोदर मी अशी होते आणि 30 दिवसानंतर मी अशी झाले. तर 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये काय असणार आहे मी सांगते तुम्हाला, की आपण जेव्हा रोजची कामं करतो त्या कामाव्यतिरिक्त काय करायचं आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे. स्वतःला वेळ द्यायचा म्हणजे मोबाईल बघणं, टीव्ही बघणं हा नाही, तर स्वतःसाठी काहीतरी करायचं, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं. कारण कसं आहे, ज्या महिला जॉब करतात, ज्यांना सर्व्हिस आहे, त्या महिलांची गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्या गृहिणी आहेत त्यांची गोष्ट जर म्हणाल तर त्यांना सहज कुणी म्हणतं तुला काय काम आहे. आणि जी महिला घरात राहते तिलाच माहीत असतं की घरात काय काम असतं आणि बाहेरच्यांना वाटतं आम्ही कामं करून येतो, पण ह्या दिवसभर घरात असता म्हणजे त्यांचा असा गैरसमज असतो की तुम्हाला काय काम आहे. मग यातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. अर्थात तुमच्या सर्वांची साथ जर मला असेल तर निश्चितच आपण यातून काहीतरी वेगळं करणार आहोत. सकाळी लवकर तर उठायचं आहे, कामही करायची आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, स्वतःचा स्वाभिमान टिकून ठेवायचा आहे आणि स्वतःला कुठेतरी एक असं व्यक्तिमत्व घडवायचं की कुणीही बघितलं. गृहिणी जरी असेल असं नाही की प्रत्येक महिलेने जॉब केलाच पाहिजे. घरातली सर्व जबाबदारी सांभाळणं हेही जॉबपेक्षाही भयंकर आहे आणि ती जर एखादी स्त्री व्यवस्थित पार पडत असेल तर ती जॉबच्या पुढचं काम करत असते. परंतु आजकाल कसा गैरसमज झाला की जॉब करणाऱ्या महिला कामाच्या आणि ज्या घरात बसतात त्यांना सहज कोणी म्हणतं की तुम्हाला काय काम आहे. परंतु बाहेर कामाला जाणाऱ्या माणसांच्या प्रत्येक आवडी निवडी, त्यांची प्रत्येक कामं, त्यांच्या त्या प्रत्येक गोष्टी हातात देत असतात. मग हेही एक काम आहे, पण याचा विचार कोणी करत नाही. का करत नाही तर आपणही त्यांना त्याची जाणीव करून देत नाही. आपणही लग्न झाल्यानंतर सासरी आलो की ती आपली जबाबदारी आहे म्हणून आपण स्वीकारतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातील मुलांना याची सवय लावायची आहे की आई जसं काम करते तसं प्रत्येकानं आईच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. मदत जरी कामाच्या व्यापातून जर एखाद्याला मदत करणं नाही झालं तरी त्याच्या सहानुभूतीचे 2 शब्द निश्चितच त्याने व्यवस्थित बोलले पाहिजे. आज जर आपण आपल्या मुलाला ती सवय लावली तर उद्या तो आपल्या सुनेच्या बाबतीत विचार करेल आणि असा बदल घडत जाईल. म्हणून मी तुमच्यासाठी 30 दिवसाचं चॅलेंज घेऊन आले आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे, प्रातःविधी आटपायचा, ज्यांना टिफिन बनवायचा आहे त्यांनी टिफिन बनवायचा, 10 ते 15 मिनिटं योगा करायचा आहे. कशासाठी तर स्वतःसाठी. स्वतःमध्ये ग्रोथ पाहिजे, स्वतःमध्ये एक हॅपीनेस पाहिजे की आपण कोणतंही काम करताना अतिशय आनंदी राहिलो पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा ताण घ्यायचा नाही, कोणत्याही गोष्टीचा तणाव घ्यायचा नाही. ती एक म्हण आहे, मला आता आठवना की हम जिये हमारी मस्ती में दुनिया जाए भाड में, असं काहीतरी आहे, ते नेमकं मला आता आठवत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या मस्तीमध्ये जीवन जगायचं आहे. शेजारचा आपल्याला काय म्हणतो, कोण आपल्याबद्दल काय विचार करतं याचा अजिबात विचार करायचा नाही. आपलं काय असतो एक स्वभाव की कोणी एखादी गोष्ट जर आपल्याला म्हटली तर त्याचा विचार करत बसायचा. तर कुणाचाही विचार करायचा नाही. स्वतःला जे योग्य आहे तसं जगायचं. कारण प्रत्येकाचा जर आपण विचार करत गेलो तर असंच आयुष्य संपून जाईल आणि आपल्या आयुष्याला काही अर्थच राहणार नाही. त्यामुळे 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये मी आपणास सांगते की सकाळी 10-15 मिनिटं आपण काय करायचं आहे तर योगा करायचा आहे. त्यानंतर राहिलेली कामं आटपायची आहे. त्यानंतर दुपारी थोडंसं स्वतःच्या जे सौंदर्य आहे त्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे. त्याचप्रमाणे
प्रत्येक गोष्ट ही अशी ठरवून करायची आहे की आपण आज नेमकं काय करणार आहे, की आजचा दिवस आपण कशासाठी घालवणार आहे. स्वतःसाठी थोडंसं वाचन करायचं आहे, थोडासा देवाच्या सेवेमध्ये वेळ द्यायचा आहे, थोडासा मुलांना वेळ द्यायचा आहे, थोडासा नवऱ्याला वेळ द्यायचा आहे आणि प्रत्येक गोष्ट अशी ठरलेल्या नियमाप्रमाणे करायची आहे. कोणत्याही गोष्टीत आपण मागे राहायचं नाही किंवा कमी समजायचं नाही. आपला काय गैरसमज असतो की आपण इतरांना महत्त्व देतो आणि इतरांना महत्त्व देता देता स्वतःचं महत्त्व आपोआपच शून्य करून घेतो. तर खूप साऱ्या या गोष्टी आहे की यामुळे काय होतं की आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे, आपल्यामध्ये जी योग्यता आहे तीच आपण विसरून जातो. की समोरचे आपल्याला नावं ठेवतात, नाही नाही हा असा नाही, ही तशी नाही, याला हे जमतच नाही, याचा विचार करत करत आपण नकारात्मकतेकडे जात असतो आणि निश्चितच आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे ती कुठेतरी कमी होत जाते. वास्तविक जर पाहिलं तर माणसांपेक्षा बाईमध्ये खूप जास्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की सहनशक्ती म्हणता येईल एका प्रकारची, की जास्त असते, की ती खूप म्हणजे सहन करत असते. माणूस म्हणजे बाईमध्ये वेदनाही सहन करण्याची खूप शक्ती असते. त्याचप्रमाणे मानसिकही ती खूप म्हणजे कमजोर नसते मानसिक. ती बघा तुम्ही जेव्हा लहान असते तेव्हा ती वडिलाच्या म्हणजे वडिलाच्या सांगण्याप्रमाणे वागत असते. थोडंसं मोठं झाल्यानंतर भाऊ जर मोठा असेल तर त्याच्याप्रमाणे ती वागते. त्यानंतर लग्न झाल्यानंतर पतीच्या सांगण्याप्रमाणे, नंतर मुलांच्या सांगण्याप्रमाणे अशा जबाबदाऱ्या पार पाडत ती स्वतःला कुठंतरी विसरते. माझा तरी स्वतःचा असा अनुभव आहे की प्रत्येक जबाबदारी कधी संपत नाही. जर स्वीकारली तर संपत नाही आणि घेतली नाही तर ती येतच नाही. मग स्वच्छंदी राहायचं म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळून जायचं नाही. कारण खूप अशा स्त्रिया आहे, मी कुणाला नाव ठेवणार नाही, की खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्या स्वतःसाठी जगतात. उलट अशा स्त्रिया मला आवडतात की त्या कुणाचाही विचार करत नाही, आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये जगत असतात. परंतु माझं एकच म्हणणं आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर संस्कार केले आहेत की लहान मोठ्यांचा आदर ठेवायचा, प्रत्येक जबाबदारी प्रत्येक कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे. मग त्याचप्रमाणे लग्न झाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्याच आहे. भले आपण जॉब करत असो किंवा नसो, परंतु या जबाबदाऱ्या आपल्याला निश्चितच पार पाडायच्या आहे. माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीवनामध्ये आनंदी कसं राहता येईल हे शिकवते. तसं प्रत्येक स्त्रीने एक छंद जोपासला पाहिजे. गाणं म्हणण्याचा म्हणा किंवा मग पुस्तकं वाचण्याचा म्हणा किंवा बाहेर फिरायला जाण्याचा म्हणा, कोणताही छंद असेल तर प्रत्येक स्त्रीला एक छंद पाहिजे. त्या छंदात ती स्वतःला जगत असते, स्वतःला अनुभवत असते. कारण काय होतं की कामाच्या व्यापामुळे कधी मुलं वेळ देत नाही, कधी नवरा वेळ देत नाही आणि निश्चितच ती एकटी समजत असते स्वतःला. आणि गृहिणी जर असेल तर ती घरामध्ये पडून असते, म्हणजे आलेल्यांचं काम करण्या इतपत याच्या पुढे तिची काहीच किंमत नसते. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला घराच्या बाहेरच पडलं पाहिजे असंही काही नाही. मी जसं माझ्या विचाराने मी तुम्हाला सांगते की स्वतःमध्ये ग्रोथ आणायचा, स्वतःच्या सौंदर्याला वेळ द्यायचा, स्वतःसाठी वेळ द्यायचा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि कुठेतरी एक स्वतःला असं सुंदर असं अस्तित्व निर्माण करायचं. कारण स्त्री ही देवाने अशी बनवली आहे की समजलं तर सरळ व्यक्तिमत्व आहे आणि नाही समजलं तर कुणालाच समजणार नाही असं तिचं अस्तित्व असतं. कारण ती आई आहे, ती बहीण आहे, ती मुलगी आहे आणि अनेक रूपामध्ये ती आपल्या घरामध्ये वावरत असते. मग ती लक्ष्मी असते आपल्या घरची. जेव्हा आपण लग्न करून दुसऱ्याची मुलगी आपल्या घरामध्ये आणतो, तुम्ही जर एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलात तर तुम्ही 2 दिवसही दुसऱ्याच्या घरी ऍडजस्ट होत नाही. परंतु स्त्रीमध्ये अशी शक्ती असते, शक्तीच म्हणता येईल त्याला. तिच्यामध्ये अशी एक पाणी जसं कशामध्येही सामावून घेतं तशी स्त्री असते. ती तुमच्या घरामध्ये येते, तुमच्या घरच्यांना आपलंसं करते आणि त्यामध्ये ती मिक्स होते. तसं तुम्ही तिच्या परिवारात मिक्स होत नाही. आजकाल तुम्ही बघा कोणतंही माध्यम जर असेल तर स्त्रीवर टीका केली जाते. स्त्री अशी असते, मुली अशा असतात, मुली आईचं ऐकतात, ऐकतही असतील आणि काही गोष्टी वाईटही घडत असतील, पण प्रत्येक स्त्री तशी आहे असंही माझं म्हणणं नाही आणि प्रत्येकाने त्या स्त्रीवरच टीका कराव्या हे पण योग्य नाही. हे कुठेतरी मनाला पटत नाही. कारण कुणी स्त्रीबद्दल जर बोलत असेल
वाईट जर बोलत असेल, वाईट म्हणा किंवा चांगलं म्हणा, वाईट म्हटलं तर स्त्रीला नावं ठेवतात, आमच्या आईवडिलांना जीव लावत नाही, आमच्या आईवडिलांना सांभाळत नाही, हे करत नाही, ते करत नाही. बऱ्याचशा तक्रारी स्त्रियांच्या बाबतीत असतात. परंतु काहीच करत नाही असंही नाही. तुमचं घर जे चाललं आहे ते तिच्यामुळेच चाललेलं असतं. तुमच्या घराची लक्ष्मी आहे ती तिच्या घरात नसण्याने तुमच्या घराला काहीच किंमत नाही. याची किंमत केव्हा कळते? ती जेव्हा घरात नसते तेव्हा. म्हणून प्रत्येक पुरुषाने म्हणा, मुलाने म्हणा, भावाने म्हणा, वडिलाने म्हणा, स्त्रीला तिचं स्थान दिलंच पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही स्त्रीला डोक्यावर घेऊन नाचा किंवा तिच्या प्रत्येक हट्ट पुरवा. स्त्रीनेही आपल्या प्रमाणतेमध्ये राहून जर सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या तर निश्चितच जशी आपल्या आईवडिलांची सेवा करतो तशी सासू सासऱ्यांचीही करायची. मग कुठेच काही वादविवाद होत नाहीत. परंतु नाण्याला एकच बाजू नसते. ते म्हणतात ना, टाळी एका हाताने वाजत नाही. जसं स्त्रीकडून अपेक्षा असते की आमच्या आईवडिलांना जीव लावावं, तसे त्यांचीही जबाबदारी असते. दोन्हीचा जर बॅलन्स त्या माणसाला जमला तर ते घर निश्चितच सुखी होणार आहे. म्हणून माझ्या सर्व मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की आजकालच्या वातावरणामध्ये जर स्वतःचं अस्तित्व काहीतरी वेगळं टिकवायचं असेल तर स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे चार बायात जाऊन गप्पा मारणं नव्हे, मोबाईल बघणं नव्हे, टीव्ही बघणं नव्हे. काहीतरी वेगळं स्वतःसाठी, स्वतःला आनंद शोधत चला. कारण जीवन हे एकदाच मिळणार आहे आणि पुन्हा पुन्हा आपल्याला स्त्रीचा जन्म मिळेल असंच नाही. कारण स्त्री ही माता आहे, लक्ष्मी आहे. खूप साऱ्या अशा भूमिका आहेत ज्या स्त्रीमध्ये आपण बघतो. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो बघा, स्त्रीच्या हातामध्ये खूप सारे हत्यार असतात. हत्यार म्हणजे झाडू असतो, मुलाची पुस्तकं असतात, स्वयंपाकाची भाजीचा चमचा असतो, काय काय वेगवेगळ्या रूपामध्ये ती आपल्याला दाखवली जाते. एखाद्याने जर आपल्याला ती इमेज शेअर केली तर आपण त्याला छान म्हणून टाकतो. परंतु त्या गोष्टीचा आपण कधी विचार करत नसतो. कारण काय होतं की स्त्रीच्या कामाची कोणी दखलच घेत नाही. तिची दखल घेत नाही, तिला पाहिजे तसं कोणी व्यवस्थित बोलत नाही. म्हणून कदाचित ती थोडंसं वेगळी वागणूक तिची होत असेल. आणि सर्वांनीच जर हा विचार केला, एकमेकांशी प्रेमाने बोलण्याचा जर प्रयत्न केला, एकमेकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, एकमेकांच्या कामाचा आदर केला. मेन गोष्ट तिथेच येते की प्रत्येकाने एकमेकांच्या कामाचा आदर केला पाहिजे. माणूस जरीही बाहेर जाऊन कमावून आणत असला तरी कमावून आणलेलं करून घालणं हे स्त्रीच्या हातात आहे. मग तेही तिचं महत्वाचंच काम आहे. म्हणून त्याने तिला म्हणू नये की तू काही करत नाही किंवा हिनेही त्यांना म्हणू नये की तुम्ही काय करता म्हणून. असं केल्याने वाद वाढतात आणि वाद वाढू नये असं जर वाटत असेल तर स्त्रीने स्वतः खंबीर राहायला पाहिजे. खंबीर राहायला पाहिजे म्हणजे आपल्या संस्काराप्रमाणे आपल्याला जगायचं आहे. जरी तुम्ही सुशिक्षित आहात, जॉब करत आहात, तरीही सर्व माता भगिनींना, माझ्या मैत्रिणींना माझी अशी विनंती आहे की आपल्या घरामध्ये वावरत असताना जरी तुम्ही सुशिक्षित असाल तरी आपले संस्कार कुठेही वाया जाऊ देऊ नका. कारण आजकाल गरज आहे ती संस्काराची. आणि सगळ्यात मोठी संस्काराची म्हणजे संस्कार देणारा जो कोणी गुरु असेल तर या अख्ख्या जगामध्ये ती एकमेव आई आहे. म्हणून समस्त मातांना माझी अशी नम्रतेची हात जोडून विनंती आहे की संस्कार आपण जर टिकवले तरच टिकणार आहेत आणि आपण जर नाही टिकवले तर आपल्या भारतीय संस्कृतीचे धिंडवडे निघल्याशिवाय राहणार नाही. तर असं 30 दिवसाचं चॅलेंज आहे की स्वतःसाठी वेळ द्यायचा, सर्व परिवारासाठी वेळ द्यायचा, परंतु याचा लोड घ्यायचा नाही, कुठल्याही गोष्टीचा ताण घ्यायचा नाही. कोणी काही बोललं तर दुनिया जाए भाड में या पद्धतीने राहायचं आहे. पटलं तर नक्कीच बघा आणि 30 दिवसानंतर मला नक्कीच सांगा की कसं वाटतं. व्हिडिओ खूप मोठा झालाय आजचा, पण थोडंसं सांगते उद्याच्या व्हिडिओबद्दल. असंच मी तुम्हाला 30 दिवसाचं चॅलेंज करत आहे आणि प्रत्येक सोमवारी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपले जे ग्रंथ आहेत, रामायण, महाभारत, यातील ज्या कथा आहेत त्यातून आजच्या कलियुगामध्ये आपण काय घेऊ शकतो की आजच्या ताणतणावाच्या जीवनामध्ये पूर्वी जे ऋषीमुनी होऊन गेले, राजे महाराजे होऊन गेले, देव होऊन गेले, त्या देवांनी जो त्याग केला, त्यांनी जे युद्ध केलं, लढाई केली, कोणत्या गोष्टी केल्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आजच्या कलियुगामध्ये आपण त्याचा कसा वापर करून आपलं जीवन सुखी बनवू शकतो. तर दर सोमवारी मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे एक मोटिवेशनल स्टोरी जी सर्वांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. तर ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या
मैत्रिणींना आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.